नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ॲडमिशनसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला RT एवढे टाकून Google Chromeमध्ये सर्च करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिली जी साईट येईल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. हे वरती ढकलल्यानंतर तुम्हाला खाली इथे एक ऑप्शन आहे, आवश्यक कागदपत्रे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PDF फाईल फोनमध्ये किंवा PCमध्ये तुमच्या डाउनलोड होणार आहे. त्यानंतर ही PDF आपल्याला ओपन करायची आहे. PDF ओपन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2024-25 साठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला मागण्यात आलेली आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय टिप 1 जी लिहिलेलं आहे, RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता सर्व कागदपत्रे हे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. मी इथे झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वीची असावीत. म्हणजेच RTचं जो काही लास्ट डेट होती ऑनलाईन फॉर्म भरण्याची, तर त्या तारखेच्या अगोदरची कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची पालकांनी नोंद घ्यावी, हे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. तर आता भरपूर पालक जे आहेत ते व्हेरिफिकेशन सेंटरला गेल्यानंतर त्यांचे कागदपत्र वैध नसल्या कारणामुळे RTमध्ये नंबर लागल्यानंतर देखील त्यांचे नंबर जे आहेत ते RTमधून रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या जागी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे. जर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांच्या देखील कागदपत्रांमध्ये जर काही त्रुटी असेल तर वेटिंग लिस्टची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल, असे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता महत्त्वाचं आधार कार्ड, महत्त्वाची डॉक्युमेंट जर बघायला गेलं तर कोणकोणती कागदपत्रे आहेत, तर त्यामध्ये बाळाचं आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RT प्रवेशपात्र सर्व मुलांकरिता आवश्यक असणार आहेत. आता जी कागदपत्रे आहेत ते पुढे डिवाईड झालेली आहेत. कास्ट कॅटेगरीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी वेगळी कागदपत्रे आहेत. दिव्यांग जर असतील तर त्यांच्यासाठी वेगळी कागदपत्रे आहेत. HIV बाधित जर बालक असेल तर त्या संदर्भात वेगळी कागदपत्रे आहेत. तर कोणत्या संवर्गासाठी कोणती कागदपत्र लागणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. आता बघा, वंचित गटामध्ये जे कास्ट संवर्ग म्हणजेच कास्ट कॅटेगरीमध्ये येतात ते विद्यार्थी अनुसूचित जातीमधील असतील, अनुसूचित जमातीमधील असतील, विमुक्त जाती अ असतील किंवा भटक्या जमाती ब असतील, भटक्या जमाती क असतील, भटक्या जमाती ड असतील व इतर मागास म्हणजेच OBC असेल किंवा विशेष मागास SBC असेल, तर ही जी आहेत ते सर्व जात संवर्गामध्ये येतात आणि वंचित गटामध्ये यांचा समावेश केला जातो. त्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे त्यामध्ये येतात दिव्यांग बालके. तिसरा पॉईंट आहे HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके. चौथा पॉईंट आहे कोविड प्रभावित बालक, ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन कोविड काळामध्ये झाले असेल तर अशी बालक जे आहेत ते कोविड प्रभावित बालक म्हणून पकडले जाते. तर इथे पाचवा पॉईंट आपण पाहूया अनाथ बालके. आता पहिला पॉईंट जो आहे वंचित, तर वंचित जात संवर्गात बालक असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला वडिलांचे किंवा बालकाचे प्रमाणपत्र इथे द्यायचे आहे. तर जास्त करून जर कास्ट कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला वडिलांचे उत्पन्न दाखल्याची गरज इथे लागणार नाही आहे, परंतु तुम्हाला इथे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच जातीचा दाखला हा वडिलांचा किंवा मुलाचा इथे द्यायचा आहे आणि हा महाराष्ट्र राज्याचाच पुरावा असणं गरजेचं आहे. दुसऱ्या राज्यातील जर असेल तर ते इथे चालणार नाही आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. जे काही हँडिकॅप मुलं असतील, अपंग, त्यांनी तिथे तो पर्याय जर निवडला असेल तर त्यांना इथे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला RTमध्ये नंबर लागल्यानंतर सादर हे करावे लागणार आहे. त्यानंतर HIV प्रभावित आणि बाधित जे बालकं असतील तर त्यांच्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक
अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र असल्यास आवश्यक कागदपत्र तुम्हाला ही सादर करावे लागणार आहे. त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळामध्ये जर कोविडमुळे झालं असेल तर अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र कोणती लागतील. तरी तुम्ही पाहू शकताय, जर बालक वंचित गटातील असेल तर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळामध्ये जर कोविडमुळे यांचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, जे काही ॲडमिशन घेण्यासाठी मूल अप्लाय करणार आहे त्यांचे आई किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर कोविड-19मध्ये मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट ऑफ केस ऑफ डेथ फॉर्म नंबर 4 हे जे आहे ते तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे. सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय किंवा पालिका, नगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल यापैकी कोणाचे तुम्हाला एक हे सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. त्यानंतर अनाथ जर बालके असतील वंचित घटकातील तर त्यांना आवश्यक कागदपत्र काय राहणार आहेत. तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रेही ग्राह्य धरण्यात यावीत हे सांगण्यात आलेलं आहे. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. समजा अनाथालयामधील एखादे बालक आहे आणि ते बालक आता तिथे राहत नसेल, त्यांचं जे काही सांभाळ करणारे पालक आहेत तर त्या पालकांचं हमीपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कुठलीही डॉक्युमेंट इथे विचारात घेण्यात येऊ नये हे देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तर हा तुम्हाला दाखला जो आहे तो तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 2022-23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्याचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे. तर तुम्ही आता 2024-25साठी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे तो आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 22-23 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे. एखादा जर घटस्फोटित पालक महिला असेल तर त्याची कागदपत्रे कोणती सादर करावी लागतील. तर तुम्ही इथे पाहू शकताय, न्यायालयाचा जो काही निर्णय मिळालेला असेल तो निर्णय तुम्हाला सादर करावा लागेल. त्यानंतर घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा म्हणून सादर करावा लागेल. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हे इथे तुम्हाला द्यावे लागेल. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला जर असतील तर त्यांना काय कागदपत्रे जमा करायचे ते देखील पाहूया. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा तुम्हाला हा सादर करावा लागेल. त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हा सादर करावा लागणार आहे. जर विधवा महिला असेल आणि त्यांच्या मुलाचं RTसाठी फॉर्म भरला असेल तर त्या महिलेने कोणती कागदपत्रे सादर करावीत. तर सगळ्यात पहिलं जे कागदपत्र आहे तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे. विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हा तुम्हाला सादर करावा लागेल. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला
सादर करावा लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला हे सर्वांना कंपल्सरी आहे. तर आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे पावती असेल तर तुम्ही त्या पावतीवरती देखील तुमचे काम ॲडमिशनचं प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता. तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जाईल त्या पावतीवरती व तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर 90 दिवसाच्या आत शाळेकडे बाळाचे आधार कार्ड जे आहे ते जमा करावे लागेल. असे नाही केल्यास मिळालेला अर्ज जो आहे तुमचा मिळालेला प्रवेश रद्द देखील करण्यात येईल हे देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 11वा पॉईंट आपण पाहूया, जन्मतारखेचा पुरावा. यामध्ये वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता हे आवश्यक कागदपत्र आहे जन्मतारखेचा पुरावा. यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला किंवा अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन यापैकी एक आपल्याला जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करायचा आहे. त्यानंतर रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता हे आवश्यक असणार आहे. यामध्ये रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालविण्याचा परवाना, वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स. तर तुम्ही टेलिफोन बिलचे देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, पाणीपट्टी जर असेल तर ते देऊ शकता, रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता किंवा तुम्ही नॅशनलाइज बँकेचे पासबुक जर असेल ते देखील देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड, ओळखपत्र देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहे. आणि जर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याची कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर इथे ज्यांचं स्वतःचं घर असेल तर त्यांचंच इथे रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि वीज बिल आणि नॅशनलाइज बँकेचे पुस्तक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट ही जी डॉक्युमेंट आहेत हे जर तुमचे स्वतःचे घर जर असेल त्या ॲड्रेसवरती तर तुम्हाला ही वरची डॉक्युमेंट पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट देता येईल. परंतु जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे करार हा ऑनलाईन रजिस्टर भाडे करार तुम्हाला ऑनलाईन बनवून घ्यायचा आहे आणि त्याचा कमीत कमी कालावधी 11 महिन्यांचा असावा व त्यापेक्षा जास्त कालावधीचा असलेला चालेल. त्यानंतर RTचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या अगोदर हे तुमचे रेट ॲग्रीमेंट जे आहे ते बनलेले पाहिजे तरच ते व्हॅलिड असणार आहे. जर तुमचा RTमध्ये नंबर लागला आणि त्यानंतर तुम्ही जर रेंट ॲग्रीमेंट काढत असाल तर ते ॲक्सेप्ट राहणार नाही आहे, ते चालणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे की RTचा फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे त्या तारखेच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते असणं गरजेचे आहे. जसे की इथे वरतीसुद्धा तुम्ही पाहू शकताय, इथे त्यांनी टिप स्पेशल दिलेली आहे की RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारे सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. हे असे स्पष्ट या डॉक्युमेंटचं जे PDF आहे यामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.